नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे तर वाजले 6. आजचा आपला प्रवास असणार आहे कोकणातला. आता आपण चाललो आहे शिमग्यासाठी संगमेश्वरला. तर आज आपण जाणार आहे कारने. आणि पहिली गोष्ट असं आहे की जुना गोवा मुंबई हायवेने जाणार आहे आज आपण. ओके, तर तुम्हाला अपडेट तर भेटेलच नक्की. रस्ता कसा आहे, आता रस्ता खूपच सुधारला आहे. तर भेटूया आपण. आता पॅकिंग सगळी रात्रीच करून टाकलेले आहेत. काय लवकर उठायचं होतं पण काहीच नाही बाकी ठेवलं. सगळं पेट्रोल सगळं टाकून ठेवलेलं आहे. दाखवतो तुम्हाला आता. फायनल आता गाडीच काढली आपण. आता 6 वाजून 10 मिनटं आले. 10 मिनटं लागली आपल्याला गाडीत सामान ठेवायला. तर पहिला स्टॉप आपण पनवेलला घेणार आहे. भेटूया रस्त्यामध्ये. फायनली आत्ताच आपण पनवेलला जस्ट पोहोचलो आहे. समजा सकाळचे 7 वाजलेले आहेत. एक तासात पनवेल तर पोहोचलेलं आहे. आता ऑलमोस्ट प्रयत्न करणार आहे की 12-12:30 पोहोचण्याचा. तर रस्त्यावर डिपेंड आहे की रस्ता किती सुधारला आहे. आत्तापर्यंत पनवेल म्हणा रस्ता खूप भारी भेटलेला आहे. सुंदर रस्ता. आता बघू, ऐकले भरपूर सारं की 80%-90% काम झालेलं आहे. आणि आपण चालले ओल्ड गोवा मुंबई हायवे. बघू तुम्ही. जस्ट पेनच्या आसपास आलेलो आपण. आता पेनपर्यंत रस्ता खूप बनवलेला आहे. अजूनपर्यंत खड्ड्याचा पॅच तर आपल्याला भेटला नाही आहे. कॉन्क्रीट झालेलं आहे. असं पण नाही की डांबरीकरण रस्ता आहे. कॉन्क्रीटचा रस्ता बनवलेला आहे ऑलमोस्ट. थोड्या आणि थांबूया नाश्ता करायला. तेव्हा तुम्हाला नक्की सगळं अपडेट देतो तुम्हाला मी. जर आपण थांबलो नाश्ता करण्यासाठी 9:15 वाजलेले आहेत. इथे मानगावच्या आधी जोशी वडेवाला एक नावाचं एक शॉप आहे. सुंदर नाश्ता भेटतो असं इथे. आपण थांबले. आई वडील आणि मित्र आहे माझा सौरव नावाचा. आम्ही 4 जण आलेलो आहे गावी. नाश्ता वगैरे करूया पटकन आणि आता पुढे परत जाऊया. इथपर्यंत रस्ता चांगला होता. काहीच जास्त खड्डे वगैरे नाही भेटले. थोडाफार 1-2 किलोमीटरचा पॅच होता. तर पुढचा रस्ता आय थिंक सो असेल थोडासा चांगला. बघूया आता आपण कसं काय ते. सकाळपासून जास्त व्हिडिओ काढायला का नाही भेटली कारण की अंधार होता. आता उजेड पडले तर आता नक्कीच आपण जास्त व्हिडिओ काढायचा प्रयत्न करूया. नाश्ता करू. भेटू तुम्हाला नाश्ता करताना. काय बोलतो सौरभ, कसा वाटतं एक्सपिरियन्स हा गावचा आपला? रस्ता कसा आहे? आता खेडपासून चांगला आहे. आतापर्यंत असं चांगलं होतं. आता बघूया. तर मानगावला आता नाश्ता करायला तर आलेलो आहे. लडाखचा रस्ता होता. 1-2 किलोमीटर लडाख असं वाटलेलं की भाई लडाखला असं भाई अशी गाडी वाकडे तिकडे अशी होत होती का. बापरे बोला असं वाटतं कुठे आलो आहे. असं वाटतं कोकणात नाही लडाखला चाललो. पण नाही, पहिल्यापेक्षा खूप रस्ता बेटर झालेला आहे. कारण की ठाण्यापासून ते इथपर्यंत 3 तासात 2.5-3 तासात आपण आलेलो आहे. आता इथून संगमेश्वर दाखवते 4 तासाचं अंतर. 1 वाजेपर्यंत पोचून दाखवते. संगमेश्वरवरून आपलं गाव आहे 17 किलोमीटर. म्हणजे ऑलमोस्ट 2-2.5 वाजेपर्यंत आपण पोचूया. भेटू थोड्या आपण नाश्ता केल्यानंतर. बाय. आता निघतोय. जस्ट नाश्ता वगैरे केला आपण. निघाले आता जस्ट 9:45 आले. म्हणजे अर्धा तास आपण नाश्त्याशी थांबलेलो. पटकन गाडी काढूया आणि पुढच्या प्रवासाला सुरू करूया. अजून 4 तासाचा पट्टा आहे. आणि आता ऊन चालू झालेलं आहे की ऊन कंटिन्यूच ऊन येणार आहे. आता डोळ्यासमोर पण आता गाडी चालत असं ऊन येणार. मग तो फ्लॅप लावून गाडी चालवावं लागेल. आई पप्पा आहेत. आरामात गाडी चालवायची आपल्याला. तसं आपण आरामातच चालवतो. एकदम आरामात जाऊया. 2 ते 4 वाजले चालतील. आरामात जायचं आहे. आम्ही जस्ट मानगाव रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोहोचले. आणि इथे ट्रॅफिक खूप आहे. 15 मिनिट झाले आम्ही तर इथे उभे आहेत. तर जेवढं ट्रॅफिक चांगलं भेटेल तसं आम्ही लवकर पोहोचतो. नमस्कार मित्रांनो. आता जर आपण वीरला पोहोचलेलो आहे. तर वीरपर्यंत रस्ता भारी झालेला आहे. आणि वीरपासून जो रस्ता आपल्याला भेटलेला आहे ना, असं वाटतं समृद्धी महामार्गाला आलो आहे. कारण की असा सेम रस्ता आहे. तुम्ही बघू शकता रस्ता किती भारी वाटणारच नाही की कोकणातला रस्ता हा. 1 नंबर रस्ता गेलाय. आय होप सो की पुढे पण असाच रस्ता पूर्णपणे झालेला असेल. तर बघूया आपण किती झालाय रस्ता. मस्त. मागासपासून जास्त व्हिडिओ काढायला भेटत नाही कारण की गाडी चालवायला लागते. ते व्हिडिओ काढायला आपल्याला जास्त नाही जमते. त्यामुळे जेवढं जमते तेवढं आपण दाखवायचा प्रयत्न करतोय. आता आपण जस्ट काशिडी घाटाच्या आसपास पोहोचलेलो आहे. खाली तुम्ही लेफ्ट साईडचा
संरक्षण भिंत बघू शकतात की काळ्या दगडांनी बांधलेली आहे, असं की ही कामं आहेत ना की जाम टिकणारी कामं आहेत, अशीच कामं झाली पाहिजे असं वाटते मला तर. आणि खाली जाम खोल आहे आणि खाली दरी आहे डायरेक्ट. आता जस्ट थोडासा घाट होता, घाटपाट उतरलो आपण आणि आता चाललोय. अजून खेड ना आले, खेड संपलं खेड समथिंग 10-15 किलोमीटर असेल पप्पा, कारण की खेड हा घाट संपल्यानंतर खेड संपतो. आपण थोडंसं घाटावरती उतरण्यावरती जातो पर्यंत. त्यामुळे बघण्यासारखं भरपूर आहे या घाटामध्ये किंवा ह्या निसर्गरम्यामध्ये. फक्त एवढंच की टाइम काढून या आणि ह्या घाटात कृपया करून गाडी हळू चालवा, कारण की समोर येताना जी गाडी समजत नाही आपली गाडी कडून येते ती. नमस्कार. आताच आपण संगमेश्वर बस स्टॉपला पोहोचलेलो आहे. बघू शकतो तुम्ही स्टोक्सचं काम चालू आहे आणि सगळं आता वेगळं झालेलं आहे, सगळं चेंज झालेलं आहे या 6 महिन्यामध्ये. चांगलं एक काम झालेलं आहे, खूप जुनं आहे. एक बस स्टॉप होतं, बरोबर वर्ष काम नव्हतं झालं, सगळं फ्रेश वगैरे झालेलं आहे. थोडंफार काही खाऊया आपण. आई पप्पा गेलेत मार्केटमध्ये, भाजी वगैरे आणायला गेलेत आणि आपण आज थंडा बिंडा घेतोय. तिथून आता थोड्यात निघू आपण. 2 वाजले आता. 2 वाजता संगमेश्वरला पोहोचले. सकाळी आपण 6 वाजता ठाण्यावरून निघालेलो, म्हणजे 8 तास लागले संगमेश्वरला यायला. भारी वाटते. रस्ता पण एक नंबर आहे, रस्त्याचं काय टेन्शनच नाही आहे. थोडेफार पॅच आहेत, म्हणजे 100% ऑलमोस्ट आपण बोलू शकतो की 80% काम झालं असेल. 20% थोडाफार पॅच खराब आहे मेन गोष्ट. आणि कशोडीचा आत्ता तो टनल बांधलेला आहे नवीनवाला, मुंबईवरनं इथे येण्यासाठी बंद आहे. कशोडी घाटच करून आलेलो आहे मी. भारी वाटलं, एकदम रिलॅक्स फील झाले ते इथे येऊन. आता मार्केट थोडं फिरायचं बाकी आहे आपलं. आपण उद्या किंवा परवा मार्केटला वगैरे येऊया, पण तेव्हा तुम्हाला मार्केट एक्सप्लोर करेन मी. जाऊया आता, खाऊ वगैरे आणि परत घरी जाऊया. मला खूप काम आहे आज, की साफसफाई एवढी आहे ना, घराचं काम चालू आहे, धूळ वगैरे एवढी चालू आहे ना, तर बापरे. भेटू थोड्या आहेत. खायला किती घेतलं आहे बघा भाई. 8 दिवस जायचं आपल्याला. आपण बघा खायला चाललं, पिकनिकला चाललो नाही आपण. सौरव पालखी येणार आपल्या घरी. 1 दिवसाचा स्टॉक किती? 1 दिवसात? बापरे. उद्या यायचं वाटतं परत आपण संगमेश्वरला. चला आता जरा खाऊन घेऊया. थोडंफार छोटं मोठंच खाणार आहे, की आपण नाश्ता खूप केला होता ना, त्यामुळे थोडं मोठंच खाणार आहे. चल जायचं, जाऊया बोलतो. चला भेटू थोड्या आहेत. आता आपण निघतो संगमेश्वरवरून. मम्मी पप्पा पण आलेत, दोघांनी मजबूत शॉपिंग केलेली आहे. काजू, मच्छी, नारळ वगैरे भरपूर काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत. आता घरी जाऊन फक्त साफसफाई हे मोठा टास्क आहे. 3 वाजलेत. थोडंफार आधी खाल्लंय आपण. आता घरी जाऊन परत थोडं समोसे वगैरे घेतले आईने. तर घरी जाऊन पहिला नाश्ता वगैरे करायचा, फ्रेश वगैरे व्हायचं आणि पहिलं साफसफाई करायची आहे, कारण की नंतर साफसफाई करायला टाईम नाही भेटणार आहे. आणि उद्या जाणार आहे आपण साखरप्याला. मग तो पण एक ब्लॉग येईलच, बघा तुम्ही उद्याचा ब्लॉग पण. आता जाऊ आपण. आता आमच्या गावची एंट्री आहे, तुम्हाला ती एंट्री दाखवतो मी. आपल्या गावच्या रोडला लागलेलं आहे. शिंगारपूर आपल्या गावाचं नाव आहे. आणि ही माझ्या पप्पांची शाळा आहे, तुम्ही बघू शकता कसब्यामध्ये. पप्पांची शाळा, पप्पांची आठवण, जुनी आठवण. ही पप्पांची शाळा आहे. पप्पा कसं वाटतं तुम्हाला शाळा बघून? आता मस्त अरे वाटतंय ना. लहानपणाची आठवण तुम्हाला येते की नाही? म्हणजे काय, आता शाळेला पैसे द्यायचे, बांधायचे. शाळा बांधायला पैसे काढले परत एकदा. तर सगळे एक स्टुडंट्स असतात, त्यांच्याकडनं थोडे करून पैसे काढणार आणि प्रॉपरली शाळा करणार आहे. ती चांगली एक गोष्ट आहे की शाळेसाठी गावची शाळेचे विचार करणारे लोक आधी ते. बघूया आता रस्ता आपला.
मागच्या व्हिडिओमध्ये की आपल्या गावचं वैशिष्ट्य म्हणजे संभाजी महाराजांचं इथे सासरवाडी आहे. महाराजांची तुम्ही मूर्ती बघा, इथे त्याला पकडलं आणि ह्या जागेवरती संभाजी महाराजांना पकडलं होतं. पूर्ण हिस्ट्री आपण माझ्या पप्पांकडे नंतर ऐकूया, कारण की आपल्याला पण एवढा गोष्ट माहित नाही. पप्पांचा जन्म इथे झालेला आहे. फायनली घराची इथे पोचलो आहे. मी गाडी वगैरे पार्क करूया, मस्त गाडी वगैरे पार्क करून फ्रेश होऊया थोडं आणि लगेच साफसफाईला चालू करूया. 3:30 तर वाजलेत. अंधार व्हायच्या आधी साफसफाई झाली पाहिजे, कारण की तरच आपण संध्याकाळची आई जेवण वगैरे बनवू शकते नीट. भेटू थोड्या वेळातच. आपल्या आता संध्याकाळ झाली, संध्याकाळी 6:30 वाजले आणि सनसेट बघू शकतो मी. त्याच टायमिंगला परफेक्ट बाहेर आलो आणि कॅमेरा ओपन केला जस्ट. आणि हा आपल्याला दिसणारा हा सनसेट लवकरात बघायला नाही भेटत आपल्याला मुंबई साईडला, कारण की बिल्डिंग एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतात तर मुश्किल असतं सगळं बघण्यासारखं. इथे आहे गोरं वगैरे चारा खात आहेत आणि इथे आपल्या सौरभची आणि पप्पांची कामं चालू आहेत आतमध्ये. फ्रेम लाईटी कामं पसारा काम बाकी राहतं थोडं. या मंडळी जेवायला या. जेवायला बसले आता आपण. आज कोलबी आणि भात आहे. गावाला आल्या मच्छी चालू. कोकणात म्हणजे मच्छीचं नादच नाही काय, रोज खाल्लं तरी कमी. जेवूया मस्तपैकी. नमस्कार मित्रांनो, आता जस्ट जेवण वगैरे आपलं झालेलं आहे. मस्तपैकी जेवलो आहे. आताशी 10 वाजलेत आणि सगळे लोक झोपलेत. मी आणि सौरभ आणि आमची फॅमिलीज फक्त जागे आहे, कारण की मुंबईची सवय ती 12शिवाय झोपायचं नाही. अख्खं गाव झोपलेलं आहे बाई. आणि आता मला पण तर झोप आली तिथे मजबूत, कारण की तुम्ही अवतार बघू शकता की किती थकलो आहे आज. किती काम कंटिन्यूस ड्राईव्ह करून आलो आहे, काम केलं आहे. नंतर आता जेवल्यानं झोप आलं जाम. दुपारनंतर आपल्याला जायचं आहे साखरप्याला. साखरप्याला आपण नक्कीच बाजारपेठेची व्हिडिओ बनवायची प्रयत्न करणार की साखरप्याला काय काय भेटतं, कारण की साखरप्याचं सगळं ऑलमोस्ट घाटावरून कोल्हापूरवरून सगळं हे येतं, भाजी वगैरे सगळं येते. तर तिथे पण होलसेल मार्केट वगैरे सगळं असतं. पण दाखवण्याचा प्रयत्न तर नक्कीच करूया. आपण भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला नक्कीच कमेंट करा की व्हिडिओ कशी वाटली. ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू.